30 लाख भाविक पोचले कुबेरेश्वर धामला। 108 घंट्यात केली 400 किलोमीटरची पैदल वारी। नमस्कार, आपण पाहत आहात सहारा समाचार। शिवपुराण कथावाचक पंडित प्रदीप मिश्राजी यांनी श्रावण महिन्यामध्ये भारताच्या विविध राज्यातील कावड भक्तांना मध्य प्रदेशातील शिवोर जिल्ह्यातील कुबेरेश्वर धाम येथे बोलवण्यात आले होते। अशातच पांढरी खानापूर येथील एका छोट्याशा गावातील शिवभक्त कमलेश पटेल यांना कावड घेऊन येण्याचा मान दिला होता। कमलेश पटेल यांनी शिस्त पद्धतीने 400 ते 500 कावडधारी यांना एकत्रित केले। यामध्ये पथरोट येथील महेश दुबे व प्रतीक कुंभरकर यांच्याशी संपर्क साधले व लगेच त्यांनी होकार दिला व 70 ते 80 कावड घेऊन पैदल जाण्याचा साहस त्या ठिकाणी त्यांनी दाखवले। तसेच पांढरी जनुना वाघोली येथील संतोष लंगोटे यांनी कावडधारी तयार केले व 12 तारखेला संपूर्ण फौज फाट्यासह 108 घंट्यात शिवर पोहोचण्याकरिता नियोजन पद्धतीने कमलेश पटेल यांनी नियोजन केले आणि वाटेत कुठलेही कावडधारी यांना त्रास होणार नाही याकरिता रुग्णवाहिका 400 ते 500 कार्यकर्त्यांची जेवणाची व्यवस्था सोबत घेऊन पैदल जाण्याचा मानस बनवला। महत्त्वाचं असं की अनेक राज्यातून शिवोर येथे कावड घेऊन अनेक मोठमोठ्या सोबत गणपती मूर्ती, शिवाजींची मूर्ती, शिवजींची मूर्ती, शिवपिंड, गजानन महाराजांना घेऊन शिवोर या ठिकाणी दाखल झाले। यामध्ये पंडित प्रदीप मिश्रा यांनी पांढरी येथील गावाचे आपल्या शिवपुराण कथेमध्ये विशेष करून महाराष्ट्रातील 400 किलोमीटर अंतरावरील कावड ही पैदल येत आहे असे सांगितले। त्यामुळे मध्य प्रदेशातील शिवोर मध्ये महाराष्ट्रातील पांढरी येथील कावड चे विशेष आकर्षण राहिले आहे। तसेच पंडित प्रदीप मिश्रा व त्यांचे चिरंजीव व त्यांचे बंधू कावडसोबत पैदल निघाले। काल जवळपास 25 ते 30 लाख भक्त कुबेरेश्वर धाम येथे एकत्र आले होते। त्यामुळे इंदोर रोड, भोपाळ रोड हे चक्क जाम झाल्यागत दिसत होते। तसेच विशाल काय शिवलिंगाची मूर्ती ही 70 ते 80 कावडधारी यांनी खांद्यावर घेऊन 18 ते 20 किलोमीटर कुबेरेश्वर धाम येथे पोहोचवली। त्यामुळे शिवोर येथे पांढरी येथील कावड विशेष आकर्षण ठरली। हा संपूर्ण वृत्तांत सहारा समाचार यांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केला होता। आतापर्यंत जर आपलं YouTube चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा सहारा समाचारला व बेल आयकॉन देखील क्लिक करा। जय गोरोबा कला केंद्र शेगाव, गोरोबा फायबर आर्ट्स आपल्या हृदयातील छत्रपती शिवरायांचे शिल्प आता साकारा जय गोरोबा कला केंद्रासोबत। रामेश्वरजी लौटकर यांचा संपर्क क्रमांक आहे 8857057938। यावर्षी शिहोर या ठिकाणी मध्य प्रदेशातील शिहोर या ठिकाणी सुप्रसिद्ध महाशिवपुराण कथेचे प्रवक्ते पंडित प्रदीप मिश्रा यांच्या आश्रमामध्ये प्रमुख आकर्षण ठरली ते म्हणजे जय गोरोबा कला केंद्र या ठिकाणी निर्मित झालेली शिवलिंगाचे आकर्षक असे शिल्प। या आकर्षक शिल्प या ठिकाणी निर्मित होऊन ते मध्य प्रदेशातील शिहोर या शहरात पोहोचून ते मुख्य आकर्षण ठरली। तेव्हा अशाच प्रकारचे सर्वोत्तम शिल्प आताच जय गोरोबा कला केंद्राशी संपर्क करून तयार करा।